आज आपण करूया तांदळाची कुरडई। ही कुरडई अत्यंत सोप्या पद्धतीने केलेली आहे। भाकरीप्रमाणे पीठ मळून आपण कुरडई बनवणार आहोत। जास्त परिश्रम लागत नाहीत। अर्ध्या तासामध्ये 60 कुरडई बनतात। चला तर आपण सुरुवात करूया। तांदूळ 1 किलो घेतलेले आहेत। हे घरचे गावठी तांदूळ घेतलेले आहेत। आता तुम्ही कोणतेही तांदूळ वापरले तरी पण चालतील, पण बारीक तांदूळ किंवा सुवासिक तांदूळ वापरायचा नाही। जाडा तांदूळ शक्यतो वापरायचा। रेशनचे तांदूळ वापरले तरी पण चालतील। आता आपण याच एकाच तांदळापासून कुरडई आणि हंडी पापड 2 पदार्थ बनवणार आहेत। म्हणजे अर्धा किलोचे दोन्ही बनवायचे। तुम्हाला जर जास्त बनवायचे असतील तर 1.5 किलो 2 किलो तांदूळ घ्या। आता याच्यामध्ये मी ज्याप्रमाणे पीठ दाखवणार आहे त्याच पद्धतीने पीठ बनवायचं आहे। याच्यामध्ये पापड खार नाही घातला तरी पण हंडी पापड अगदी सुरेख होतात। तांदूळ आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि 2 दिवस आपण हे भिजवून घेणार आहे। आता तांदूळ सुरुवातीला 2 वेळा धुवून घेऊया। तांदूळ 2 वेळा धुतल्यामुळे कुरडई एकदम छान खुसखुशीत होते आणि 2 दिवस आपण भिजवणार आहे, त्यामुळे एक आंबूस चव येते आपल्या हंडी पापड किंवा कुरडईसाठी। आणि हंडी पापड एकदम हलके होतात, कढईत टाकल्यानंतर दुप्पट फुगतात। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे भिजत ठेवायचे। आज पहिला दिवस तांदूळ सकाळी भिजत ठेवायचे। आज दुसरा दिवस आहे। सकाळी आपण आता हे पाणी बदलून घेऊया। याला थोडेसे असे बबल आलेले आहेत। आता हे पाणी ओतून घ्यायचं, हलक्या हाताने ओतायचं। तांदूळ हे कुस्करायचे नाहीत आणि दुसरं पाणी घालून घ्यायचं। पाणी ओतून घेतलेलं आहे। तांदूळ भिजवल्यामुळे दुप्पट झालेले आहेत हे। आता ह्याच्यामध्ये आपण दुसरं पाणी टाकून घेऊया। आता हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत आपण। तांदूळ न भिजवता पण नुसते फक्त दळून आणतात तांदूळ आणि कुरडई आणि पापड बनवतात, पण या पापडांना एक विशिष्ट चव येते आणि मी वेगळ्या पद्धतीने पापड कुरडई दाखवणार आहे। त्यासाठी तांदूळ भिजवूनच घ्यायचे। अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे, त्यासाठी उकड काढण्याची गरज नाही, म्हणून हे तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। आज तिसरा दिवस आहे। तांदूळ भिजलेले आहेत। आता तिसऱ्या दिवशी थोडासा वास येतो तांदळाचा आणि थोडेसे मऊ झालेले आहेत हे। आता हे आपण 2 वेळा अलगदपणे धुवून घेऊया। जास्त कुस्करायचे नाहीत तांदूळ आणि निथळून आपण सावलीमध्ये वाळत घालूया। एखाद्या कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायचे, म्हणजे पाणी सुकून जाईल। आता तांदूळ मी घरामध्ये सुकवण्यासाठी टाकलेले आहेत। उन्हामध्ये तांदूळ वाळत घालायचे नाहीत। आता हे 2 ते 3 तासानंतर सुकतील। खूप जास्त कडकडीत वाळवायचे नाहीत, थोडेसे ओलसर राहिले तरी चालतील। फक्त ह्याच्यातलं पाणी सगळं शोषून गेलं पाहिजे आणि सुट्टे सुट्टे झाले पाहिजेत तांदूळ। 3 तासानंतर तांदूळ पूर्णपणे सुकलेले आहेत, पाणी नाही आहे याच्यामध्ये। आता हे आपण बारीक दळून आणूया। आता हे पीठ बारीक दळून आणलेलं आहे। याच्यापासून आपण कुरडई आणि हंडी पापड दोन्ही बनवायचे आहेत। सर्वप्रथम आपण कुरडई बनवून घेऊया। मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा। 1 किलो पीठ आपण दळून आणलेलं आहे, त्याच्यामधलं आपण अर्धा किलो पीठ वापरायचं आहे। तर 2 वेळा मी पाव किलोच्या 2 वेळा करणार आहे, त्यासाठी आपण पीठ काढून घेऊया। आता अंदाजे पीठ काढून घेतलेलं आहे मी। कुरडई बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। कोणतीही दगदग नाही, हात भाजत नाही, पीठ गरगटावं लागत नाही। अतिशय सोप्या पद्धतीने कुरडई दाखवत आहे मी। पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी पापड खार घातलेलं नाही आहे। पीठ आपण भिजवून तयार केलं होतं, त्यामुळे पापड खारची गरज लागत नाही। तुम्हाला आवडत असल्यास अर्धा चमचा पापड खार घाला। अर्धा किलो पिठासाठी अर्धा चमचा पापड खार घालायचं। आता थोडं पाणी घालत पीठ मळून घेऊया। आपण भाकरीला जसं घट्ट मळतो तसं मळायचं नाही, थोडंसं पातळ मळायचं आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी कुरडई बनवत असाल तरी या कुरडई चुकणार नाहीत, अगदी परफेक्ट कुरडई होतात। आपण हे पीठ बनवलेलं आहे ते हलकं झालेलं आहे एकदम, त्यामुळे कुरडई चुकत नाहीत अजिबात। पीठ मळून घेतलेलं आहे आणि भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं मऊ मळलेलं आहे। आता याचा एक गोळा करून घ्यायचा। आता इडली पात्रात आपण कुरडई बनवणार आहे, त्यासाठी मी तेलाचा हात लावलेला आहे। पुसटसा तेलाचा हात लावायचा। प्रत्येक वेळी तेलाचा हात लावण्याची गरज नाही। एक 4 घाणी झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा। आता हा कुरडई गाळण्यासाठी साचा घेतलेला आहे। होल असलेली चकती घातलेली आहे। बारीक मोठी आपल्या आवडीनुसार कोणतीही वापरा। आता ह्याला पण थोडासा अगदी तेलाचा हात पुसलेला आहे मी, पीठ चिकटू नये यासाठी। आता गोळा ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि आपण ज्याप्रमाणे शेव करतो त्याप्रमाणे कुरडई गाळून घ्यायची। हात अजिबात दुखत नाहीत, अगदी इझिली पीठ हे पडत आहे। आता हे कुरडई गाळताना पण बारीक मोठ्या आकाराच्या तुम्ही कोणत्याही आवडीनुसार आपल्या इच्छेप्रमाणे गाळा। आता बारीक थोड्याशा गाळलेल्या आहेत मी, म्हणजे तेल जास्त लागत नाही। मोठ्या जर केला तर तेल पण जास्त लागतं कुरडई फुलण्यासाठी, म्हणून मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत। सर्व कुरडई गाळून झालेल्या आहेत। जवळजवळ या 16 झालेल्या आहेत। तुमचं जर इडली पात्र मोठं असेल तर अजून 20 होतील। तर या आपण आता वाफवून घेऊया। इडली पात्रात पाणी घातलेलं आहे, पाणी उकळलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता हे साचे ठेवून घेऊया।
मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट कुरडई वाफवून घेऊ. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत. आपण गॅस बंद केलेला आहे. कुरडई काढून घेऊया. कुरडई एकदम गरम गरम आहेत. 1 मिनिटवर वाफ गेल्यानंतर आपण वाळत घालूयात. कुरडई काढून घेऊया. चिकटत नाहीत या कुरडई, अगदी इझिली निघतात. थोड्याशा अशा सोडून घ्यायच्या फक्त. अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. दाबून बघायचं, मोडत नाहीत. अगदी चिकट झालेल्या आहेत या. सर्व बाजूनी सोडून घ्यायची कुरडई आणि मग उचलायची. सर्व 16 कुरडई काढून घेतलेले आहेत आणि पात्र पण एकदम क्लीन आहे. चिकटलेल्या अजिबात नाहीत, मोडलेल्या नाहीत. अगदी इझी पद्धतीने आपण कुरडया केलेल्या आहेत. आता दुसऱ्या वेळच्या आपण करून घेऊया. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये कुरडई वाळून घेतलेली आहे. अर्धा किलो पिठाच्या आपण कुरडई बनवल्या होत्या. त्याच्या जवळजवळ 60 कुरडई झालेल्या आहेत. आता या आपण तळून बघूया कशा होतात ते. तेल तापवलेलं आहे. कुरडई आपण तळून बघूया. छोट्या आकाराची केली होती कुरडई आपण, तरी पण इतकी फुललेली आहे ती. अगदी सोप्या पद्धतीने अर्ध्या तासात कुरडया तयार होतात. यापेक्षा सोपी पद्धत कुरडई करण्याची कोणतीही नाही.